प्रमाणपत्रावरून महाराष्ट्रात पुन्हा वाद. मनोज जरांगे आक्रमक. फडणवीस म्हणाले सरकारचा हस्तक्षेप नाही. कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे सगळं संपलं असं समज असाल तर थांबा, कारण आता या प्रमाणपत्रावरच मोठा राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला. मराठवाड्यात काही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी प्रक्रियेत अवैध ठरल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जात पडताळणी समितीच्या कामकाजात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मग नेमकं प्रकरण काय आहे? कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यामागे कारण काय आहे? आणि जर प्रमाणपत्र रद्द झालं तर लोकप्रतिनिधीच्या पदाचं काय होतं? चला समजून घेऊया. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात जुन्या महसुली नोंदी, कुणबी नोंदी आणि वंशवाळीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाली. राज्य सरकारच्या माहितीनुसार 2026 पर्यंत लाखो कुणबी प्रमाणपत्राचं वितरण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. तहसीलदार किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्याने जात प्रमाणपत्र दिलं म्हणजे ते अंतिम वैध ठरत नाही. जेव्हा हे प्रमाणपत्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वापरलं जातं तेव्हा जात पडताळणी समितीकडून त्यांची वैधता तपासली जाऊ शकते. आणि याच प्रक्रियेत काही लोकप्रतिनिधीच्या कुणबी दाव्यावर प्रश्न उपस्थित झाले आहे. उदाहरणार्थ बीडच्या माजलगाव मधील नगरसेविका रेखा सरोदे यांचं कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्याची माहिती समोर आली होती. परभणी जिल्ह्यातील निवडणूक निकालामध्ये कोमल पारवे यांचं कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी राखीव जागेवर विजय झाल्याची नोंदही उपलब्ध आहे. म्हणजे आता प्रश्न फक्त एका व्यक्तीच्या प्रमाणपत्राचा राहिलेला नाही. जर एखाद्या व्यक्तीने राखीव जागेवर निवडणूक जिंकली आणि नंतर तिचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं तर त्या पदाच्या वैधतेवरही परिणाम होऊ शकतो. याच मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर राजकीय दबावाचा आरोप केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळत वेगळी भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार जात पडताळणी समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या नियमानुसार काम करतात आणि त्याच्या कामकाजात राज्य सरकार किंवा मंत्र्यांचा हस्तक्षेप नसतो. फडणवीस यांनी हेही सांगितलं की विविध प्रकारच्या जात प्रमाणपत्राच्या पडताळणीत काही प्रमाणपत्र नकारली जाणं ही प्रक्रिया आहे. एखाद्याचा अन्याय झाला असं वाटत असेल तर त्याला पुढील कायदेशीर मार्ग आणि अपीलची संधी उपलब्ध आहे. म्हणजे सरकारची भूमिका स्पष्ट आहे. एखादं प्रमाणपत्र रद्द झालं म्हणून सरकारने ते रद्द केलं असा थेट निकष काढता येत नाही. आता दुसरा मोठा मुद्दा म्हणजे प्रमाणपत्र अवैध का ठरतं. यामागे जुन्या सरकारी नोंदीची सत्यता, संबंधित व्यक्तीची त्या नोंदीचा असलेले संबंध, वंशवाळची साखळी, कागदपत्रामधील विसंगत आणि आवश्यक त्या पडताळणीचा अहवाल अशा अनेक बाबी तपासल्या जाऊ शकतात. आणि जर कागदपत्रामध्ये बनावटचा किंवा फेरफार आढळला तर प्रकरण आणखी गंभीर होऊ शकतं. त्यामुळे फक्त एखाद्या जुन्या कागदावर कुणबी अशी नोंद आहे एवढ्यावरच अंतिम निर्णय होत नाही. त्या नोंदीचा अर्जदाराशी काय संबंध आहे हेही महत्त्वाचं ठरतं. याच मुद्द्यावर आता ओबीसी संघटना आणि मराठा आंदोलनातील नेत्यांमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत सरकारने दिलेले प्रमाणपत्र जर पडताळणीत टिकत नसतील तर अशी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया का झाली असा सवाल केला आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. कुणबी प्रमाणपत्राचा हा वाद राजकीय असला तरी अंतिम निर्णय आरोपावर नाही तर कागदपत्र, कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन परीक्षणावरच होणार आहे. आणि म्हणूनच पुढच्या काळात जात पडताळणी समितीचे निर्णय, त्या विरोधातील अपील आणि न्यायालयीन निकाल याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. कारण हा फक्त काही लोकप्रतिनिधीच्या पदाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण राजकारणावर परिणाम करणारा विषय आहे. आता प्रश्न एकच, कुणबी प्रमाणपत्राच्या पडताळणीची प्रक्रिया खरंच निष्पक्षपणे होतय का, की या प्रक्रियेमागे राजकीय दबाव आहे? तुम्हाला काय वाटतं? कुणबी प्रमाणपत्राच्या या संपूर्ण वादात नेमकं सत्य काय आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा.